शुभाचा दरवारा आदरणीय व्यासपीठावर विराजमान असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजाऊप्रमाणे असणाऱ्या माझ्या प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या लाडक्या माणूस मी राजे छत्रपती बोलतोय. आज मी तुम्हाला छत्रपतींच्या भूमिकेत जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महाराष्ट्राच्या कर्करकाऱ्यात झेंडा रोविला, नमन त्याला कोटी कोटी. माझी जाऊ सलाम तुम्हाला, माझी जाऊ सलाम तुम्हाला. खरंच भाग्यवान आहे आम्ही जन्म घेतला तुमच्या पोटी. आजही आमचा आत्मा इथे भिरभिरतोय, आजही आम्हाला अनेक गड किल्ले आवाज देत आहे, परंतु तुम्ही माझी जयंती साजरी करताय. पण दुःखही वाटतं असा महाराष्ट्र सोपून गेलो होतो मी तुमच्याकडे, जिथे फक्त भ्रष्टाचाराचा बाजार मांडलाय. म्हणून मी तुम्हाला एक सांगावं जातो, मी राजे छत्रपती बोलतोय. भगव्यात असणारे छत्रपती जुनाट उतरवा, पुस्तकात असणारे शुभा मस्तकात उतरवा, मस्तकात उतरवा. मी आजही ऐकतोय की लोक म्हणतात खरंच तो दिवस आला होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर माझे जाऊ व शहाजी राजे यांच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्मला होता. तो म्हणजे बाळ शुभा, ज्यांनी स्वराज्य घडविले होते. ते शिवराय. आमचे नाव जरी शिवाजी शहाजी भोसले असले ना तरी लोक आम्हाला प्रेमाने छत्रपती म्हणतात. आमच्या बाळासाहेब राजकारणातील असल्यामुळे नटपाट चालू नये, तलवार चालू नये, घोड्यावर पेट मारणे या गोष्टी त्यांनी मला लहानपणी शिकवल्यात. स्वराज्य निर्मितीचे मंत्र आमच्या मनात रुजवले होते. एवढेच नव्हे तर रामायण महाभारत अगदी तोडपाठ करून घेतले होते. होय, आजही मला ते मावळे मित्र तुमच्यात दिसतात, ज्यांच्यासोबत मातीचे किल्ले बनत कधी मोठे किल्ले जिंकले ते बी कळलेले नाही, कधी महासाहेबांचे 7 स्वप्न उतरवले ते बी कळलेले नाही. होय, खूप आठवण येते त्या मावळ्यांची. जीवाला जुडणारे जीवा होते, आधी लगीन कोणाचे मग मजा राहायची असे म्हणणारे ते चालणारे होते. राजे तुम्ही गड जिंका, आम्ही हे पाहून ठिल्ल लढतो असे म्हणणारे ते बाजी प्रभू व आमचे गुप्तहेर भैरजी यांना तुम्ही कधी विसरूच शकत नाही. अरे मावळ्या, तुमच्या प्राणी आमच्यावर खूप प्रेम करायचे. आमच्या प्राण्यापेक्षा आमचे 7 घोडे व यशवंती नावाचे आमचे घोडपट. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान, लाल किल्ल्यावर श्रेष्ठ खान, पुरंदरला लढा देऊन महाराष्ट्रावरचे कायमचे हक्क नष्ट केले होते. 6 जून 1674 रोजी आम्ही राज्याभिषेक केला. राज्याभिषेकासनंतर आम्ही आमच्या मातृछायेला मुकलो. जिजाऊच्या जागी सईबाई आल्या. सईबाईंनी आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. 3 एप्रिल 1680 रोजी आम्ही शेवटचा श्वास घेतला. म्हणून या स्वराज्य स्थापनेसाठी कुणतरीने छान गीत म्हणले आहे. आमच्या जिजाऊची पुण्य आई कशी आलो फळाला, आमच्या जिजाऊची पुण्य आई कशी आलो फळाला. हो बापाचा बाप शुभा जन्मला, हो बापाचा बाप शुभा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊंची, आता घेतली स्वराज्याची शपथ, घेतली स्वराज्याची. कल्याणाची शिकवण हाय जग गुरु तुकोबांची. तोरण बांधिलं तोरणागडाला, हो बापाचा बाप शुभा जन्मला. जाता जाता मी म्हणतो, ज्या घरात जिजाऊ जन्मेल त्याच घरात शुभा जन्मेल. आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान दष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रशास्त्र पारंगत रातिती धुरंधर प्रौढ प्रताप क्षत्रिय वंशज शिवासनाधीश्वर राजाधिनाथ श्रीमंत योगी